हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो डिफेक्ट्स इन सॉलिड्स. सो मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर आपण बघितलं पॉइंट डिफेक्ट काय असेल, त्यानंतर आपण टाइप्स ऑफ पॉइंट डिफेक्ट बघितले आणि त्यानंतर आपण स्टार्ट केलं होतं स्टॉयकोमेट्रिक डिफेक्ट्स. स्टॉयकोमेट्रिक डिफेक्ट्स मध्ये व्हॅकन्सी डिफेक्ट आणि स्कॉटकी डिफेक्ट कंप्लीट केल्यानंतर आज आपण कंप्लीट करणार आहोत इंटरस्टेशियल डिफेक्ट अँड फ्रँकल डिफेक्ट. सो इंटरस्टेशियल डिफेक्ट समजून घ्यायचं असेल तर पहिले समजायला पाहिजे आपल्याला इंटरस्टेशियलचा मिनिंग. सो इंटरस्टेशियलचा मिनिंग जर समजून घ्यायचं असेल तर सर्वात सुरुवातीला तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल व्हॉइड स्पेस का असेल, जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. पॅकिंग इफिशियन्सीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले तर पॅकिंग इफिशियन्सीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे व्हॉइड स्पेस काय असेल. सो व्हॉइड स्पेस असेल, बघा आता इथे दिसत असेल तुम्हाला की एक सॉलिड अरेंज केला आहे. सॉलिड मध्ये पार्टिकल्सची अरेंजमेंट जी असते ते रेग्युलर अरेंजमेंट दिसून येईल आणि त्यामध्ये पार्टिकल्स अरेंज करताना काही स्पेस रिमेनिंग राहून जाते, काही स्पेस वॅकंट राहते आणि त्या स्पेसला आपण म्हणतो व्हॉइड स्पेस. जी स्पेस तुम्हाला दिसत असेल इथे बघून घ्या, आता वॅकंट स्पेस दिसत असेल आपल्याला. या वॅकंट स्पेसला बरोबर या वॅकंट स्पेसला आपण म्हणू शकतो व्हॉइड स्पेस. बघा आता याच वॅकंट स्पेसला आपण म्हणतो व्हॉइड स्पेस आणि या व्हॉइड स्पेसला इन केस ऑफ डिफेक्ट म्हणतात इंटरस्टेशियल स्पेस. बघा आता इन केस ऑफ डिफेक्ट या स्पेसला आपण म्हणू इंटरस्टेशियल स्पेस. मीन्स व्हॉइड स्पेस अँड इंटरस्टेशियल स्पेस आर ओनली वन थिंग्स. बरोबर, व्हॉइड स्पेस तेच असेल आणि इंटरस्टेशियल स्पेस सुद्धा तेच असेल. इन केस ऑफ पॅकिंग इफिशियन्सी आपण त्याला व्हॉइड स्पेस म्हटलं आणि इन केस ऑफ डिफेक्ट आपण त्याला म्हणू इंटरस्टेशियल स्पेस. आता काय होईल, सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट्स इन सॉलिड. या डिफेक्ट मध्ये काय होईल तर तुम्हाला तिथं दिसत असेल की ॲटम्सची अरेंजमेंट झाली आहे. बघा ॲटम्स अरेंज झाले आणि ॲटम्स अरेंज झाल्यावर काही स्पेस वॅकंट राहिली. बघा इथं दिसत असेल, त्यानंतर या स्पेसला आपण वॅकंट स्पेस म्हणू शकतो. इथे दिसत असेल आपल्याला वॅकंट स्पेस आहे. या स्पेसला आपण म्हणू व्हॉइड स्पेस, वॅकंट स्पेस आणि यालाच म्हणू आपण इंटरस्टेशियल स्पेस. आता काय होईल, या वॅकंट स्पेसला और इंटरस्टेशियल स्पेसला काही ॲटम्स येऊन बसतील. बरोबर, या वॅकंट स्पेसला येऊन बसला एक ॲटम. आता हा जो ॲटम आहे हा सिमिलर टू दिस ॲटम्स विच आर ऑलरेडी प्रेझेंट इन द सॉलिड. मीन्स आधीपासून जे सॉलिड मध्ये ॲटम्स प्रेझेंट आहे, जे आपण ब्लॅक कलरने डिनोट केलेले आहे ते ॲटम्स आधीपासून सॉलिड मध्ये प्रेझेंट आहे आणि हा जो ॲटम आहे हा बाहेरून सॉलिड मध्ये आलेला आहे आणि हा जो ॲटम असेल हा सिमिलर टू दिस ॲटम्स असेल. मीन्स इंटरस्पेशियल स्पेसला आलेला जो ॲटम असेल सिमिलर टू दिस ॲटम्स असेल आणि हा ॲटम जर इंटरस्टेशियल स्पेसला येऊन बसला त्या डिफेक्टला म्हणू आपण सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट आणि हा असेल फर्स्ट टाइप. यामध्ये 2 टाइप्स आपल्याला बघायचे आहेत आणि हा असेल फर्स्ट टाइप, ज्यामध्ये एक पार्टिकल येऊन बसतो इंटरस्टेशियल स्पेसला. एक पार्टिकल येऊन बसला इंटरस्टेशियल स्पेसला आणि त्यालाच म्हणू आपण सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट. आता यामध्ये काय होईल तर बघून घ्या, अँड पार्टिकल बरोबर अँड एक्स्ट्रा पार्टिकल. बघा एक एक्स्ट्रा पार्टिकल आलाय. अँड एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाय, एक एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाय करेल इंटरस्टेशियल स्पेस. अँड एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाय इंटरस्टेशियल स्पेस. इंटरस्टेशियल स्पेस जर ऑक्युपाय करत असेल एक एक्स्ट्रा पार्टिकल तर त्याला म्हणू आपण इंटरस्टेशियल डिफेक्ट. त्यामध्ये एक्स्ट्रा पार्टिकल आल्याने मास इन्क्रीज होईल. बघून घ्या आता, जर एक्स्ट्रा पार्टिकल येत असेल बाहेरून तर त्यामुळे होईल मास इन्क्रीज आणि मास जर इन्क्रीज होत असेल त्यानंतर बघा व्हॉल्यूम चेंज होत नाही. व्हॉल्यूम राहतो ऑलवेज सेम, व्हॉल्यूम रिमेन्स द सेम. जितके आपण सॉलिडचे डिफेक्ट बघू त्यामध्ये पाहायला भेटेल व्हॉल्यूम रिमेन्स द सेम. आता यामध्ये बघा व्हॉल्यूम रिमेन्स द सेम, मास इन्क्रीजेस, देअरफॉर बघा आता व्हॉल्यूम सेम राहिला त्यानंतर मास काय झालं इन्क्रीज झालं आणि यावर डिपेंड करते डेन्सिटी. डेन्सिटी इक्वल टू असेल मास अपॉन व्हॉल्यूम. आता जर बघितलं ही जर व्हॅल्यू सेम राहत असेल, बघा आता ही व्हॅल्यू राहिली सेम आणि व्हॅल्यू जर सेम राहत असेल तर त्यामुळे डेन्सिटीवर काही प्रॉब्लेम होणार नाही. पण बघा मास बघायला मिळते आपल्याला इन्क्रीज झालेलं आणि मास जर इन्क्रीज होत असेल, मास इन्क्रीजेस अँड विच इज डायरेक्टली डिपेंड्स ऑन द डेन्सिटी. डेन्सिटीवर डायरेक्टली डिपेंड करते. सो जर मास इन्क्रीज होत असेल तर डेन्सिटी इन्क्रीजेस. मीन्स इन केस ऑफ इंटरस्टेशियल डिफेक्ट आपल्याला लक्षात येईल की डेन्सिटी काय करताय इन्क्रीज होत आहे. सो मास इन्क्रीजेस, डेन्सिटी इन्क्रीजेस इन केस ऑफ सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट. बघून घ्या, यानंतर आपण हा बघितला फर्स्ट टाइप, यानंतर बघू आपण सेकंड टाइप. सो इंटरस्टेशियल डिफेक्ट मधला फर्स्ट टाइप बघितल्यानंतर आता बघू आपण सेकंड टाइप. आता बघा फर्स्ट टाइप मध्ये आपण बघितलं की एक एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाय करते इंटरस्टेशियल स्पेस, पण सेकंड टाइप मध्ये
सेम सॉलिड मधला, सेम एलिमेंटल सॉलिड मधला एक पार्टिकल, बघा आता एक ॲटम और एक पार्टिकल पहिले आपल्या ओरिजिनल पोझिशन वरून, बघा इथचा पार्टिकल प्रेझेंट होता, आपल्या ओरिजिनल पोझिशन वरून जाऊन बसेल इंटरस्टेशियल प्लेसला, बरोबर. मीन्स एक पार्टिकल, इथे जो प्रेझेंट असलेला पार्टिकल होता तो शिफ्ट झाला आणि जाऊन बसला इंटरस्टेशियल स्पेसला. बघा कुठे जाऊन बसलेला आहे, इंटरस्टेशियल स्पेसला. आणि या टाइपच्या डिफेक्टला बघून घ्या, इंटरस्टेशियल स्पेसला जाऊन बसलेला आहे आणि पार्टिकल शिफ्ट कुठून झाला, त्याच्या ओरिजिनल पोझिशन वरून. आणि जिथून पार्टिकल शिफ्ट झाला तिथे क्रिएट झाली व्हॅकन्सी. बघा जिथून पार्टिकल शिफ्ट झाला तिथे क्रिएट झाली व्हॅकन्सी आणि जाऊन बसला, त्यामुळे क्रिएट झाला इंटरस्टेशियल डिफेक्ट. सो आपण म्हणू शकतो हा जो डिफेक्ट आहे हा कॉम्बिनेशन आहे, व्हॅकन्स स्पेस क्रिएट झाली, बघून घ्या व्हॅकन्सी क्रिएट झाली आणि इंटरस्टेशियल स्पेसला ॲटम जाऊन बसला. सो आपण म्हणू शकतो हा जो डिफेक्ट आहे हा कॉम्बिनेशन असेल इंटरस्टेशियल डिफेक्ट. बघा इंटरस्टेशियल डिफेक्ट प्लस, बघून घ्या इंटरस्टेशियल डिफेक्ट प्लस व्हॅकन्सी डिफेक्ट, याचं असेल कॉम्बिनेशन या टाइपच्या डिफेक्ट मध्ये. मीन्स सेकंड टाइप मध्ये दिसून येईल आपल्याला की पार्टिकल त्याच्या ओरिजिनल पोझिशन वरून शिफ्ट झाल्यामुळे क्रिएट झाली व्हॅकन्सी प्लस इंटरस्टेशियल स्पेसला जाऊन बसला, त्यामुळे कॉम्बिनेशन क्रिएट झाला इंटरस्टेशियल डिफेक्ट प्लस व्हॅकन्सी डिफेक्टचा. सो व्हॅकन्सी डिफेक्टचा आपण बघितलाय की जेव्हा पार्टिकल त्याच्या पोझिशनवरून मिस होतो तेव्हा क्रिएट होते व्हॅकन्सी डिफेक्ट. सो म्हणू शकतो सेकंड टाइप हा कॉम्बिनेशन आहे इंटरस्टेशियल डिफेक्ट प्लस व्हॅकन्सी डिफेक्टचं. आता जर बघितलं तर सॉलिडचा पार्टिकल फक्त आपल्या ओरिजिनल पोझिशनवरून शिफ्ट झालेला आहे, त्यामुळे मासमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज येताना दिसणार नाही, बरोबर. कुठलाही एक्स्ट्रा पार्टिकल आलेला नाहीये, फक्त आपला एक पार्टिकल आपल्या ओरिजिनल पोझिशनवरून शिफ्ट झालेला आहे, त्यामुळे मासमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक दिसणार नाही. मास रिमेन्स सेम आणि व्हॉल्यूम तर सेमच राहणार आहे, व्हॉल्यूम चेंज होणार नाही. मीन्स व्हॉल्यूम सुद्धा राहील सेम, व्हॉल्यूम रिमेन्स सेम अँड मास ऑल्सो रिमेन्स सेम. आणि मास जर सेम राहत असेल, बघा आता डेन्सिटी डिपेंड करते मास अपॉन व्हॉल्यूमवर. आपण बघितलंय डेन्सिटी इक्वल टू असेल मास अपॉन व्हॉल्यूम. आता बघितलं तर मासही सेम आहे, मास चेंज झालेला नाहीये आणि व्हॉल्यूम सुद्धा चेंज झालेला नाहीये. सो डेन्सिटी ऑल्सो रिमेन्स द सेम, डेन्सिटी चेंज होणार नाही. मीन्स सेकंड टाइप मध्ये जो आपल्याला डिफेक्ट दिसून येईल त्यामध्ये डेन्सिटी रिमेन्स द सेम. बघून घ्या आता डेन्सिटी रिमेन्स द सेम. हा असेल इंटरस्टेशियल डिफेक्ट मधला फर्स्ट अँड सेकंड टाइप, बघून घ्या. सो नेक्स्ट टाइप ऑफ डिफेक्ट असेल फ्रँकल डिफेक्ट. आणि फ्रँकल डिफेक्ट लक्षात येत असेल तर हा दिसून येईल आयनिक सॉलिड्स मध्ये. आयनिक सॉलिड्स मध्ये दिसून येणारा हा डिफेक्ट, यामध्ये बघा जर साइज ऑफ कटायन्स अँड अनायन्स मध्ये थोडा तुम्हाला डिफरन्स दिसेल. जे साइज ऑफ अनायन्स असेल हे ग्रेटर असेल ऍज कम्पेअर्ड टू साइज ऑफ कटायन्स. आणि अशा प्रकारच्या सॉलिड्स मध्ये, आयनिक सॉलिड्स मध्ये दिसून येईल तुम्हाला फ्रँकल डिफेक्ट. आता फ्रँकल डिफेक्ट हा सिमिलर असेल इंटरस्टेशियल डिफेक्टला. आता इंटरस्टेशियल डिफेक्ट मध्ये आपण बघितलं की पार्टिकल आपल्या पोझिशनवरून मिस होतो आणि जाऊन बसतो इंटरस्टेशियल स्पेसला. आता इंटरस्टेशियल स्पेस का असेल तर आपण तेही बघितलं की इंटरस्टेशियल स्पेस आपण कशाला म्हणतो. तर बघा आता या टाइप ऑफ डिफेक्ट मध्ये काय होईल तर हा जो कटायन असेल, बघा यामध्ये काय होईल, कटायन जो स्मॉलर इन साइज आहे तो जाऊन बसेल इंटरस्टेशियल स्पेसला. बघा आता तो जाऊन बसेल इंटरस्टेशियल स्पेसला. इथे असेल इंटरस्टेशियल स्पेस प्रेझेंट आणि या इंटरस्टेशियल स्पेसला कटायन्स येऊन बसला, त्या टाइप ऑफ डिफेक्टला आपण म्हणू फ्रँकल डिफेक्ट. बघा आता इंटरस्टेशियल स्पेसला आलेला आहे कटायन. आता कटायन आपल्या ओरिजिनल पोझिशनवर, बघा इथे त्याची ओरिजिनल पोझिशन असेल त्या पोझिशनवरून मिस झाला आहे, त्यामुळे इथे क्रिएट झाली व्हॅकन्सी. बघा पुन्हा इथे क्रिएट झालेली आहे व्हॅकन्सी आणि तो येऊन बसलेला आहे इंटरस्टेशियल स्पेसला. तर आपण असं म्हणू शकतो की फ्रँकल डिफेक्ट पुन्हा कॉम्बिनेशन आहे इंटरस्टेशियल, बघा कॉम्बिनेशन असेल इंटरस्टेशियल डिफेक्ट अँड प्लस व्हॅकन्सी डिफेक्टचा. सर आपण असं म्हणू शकतो की हा जो डिफेक्ट आहे हा कॉम्बिनेशन आहे इंटरस्टेशियल डिफेक्ट आणि इंटरस्टेशियल डिफेक्ट आणि व्हॅकन्सी डिफेक्टचा. काय असेल हा कॉम्बिनेशन. त्यानंतर बघा आयनिक सॉलिड जो असेल यामध्ये बघा जे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी असते, मीन्स कुठलाही आयनिक सॉलिड असेल तर तो असेल इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता पार्टिकल जो आहे तो आपल्या ओरिजिनल पोझिशनवरून आला आणि शिफ्ट झालेला आहे. मीन्स कुठल्याही प्रकारचा पार्टिकल बाहेरून आलेला नाहीये, एक्स्ट्रा पार्टिकल आलेला नाहीये, किंवा हा जो पार्टिकल प्रेझेंट असेल हा आपली पोझिशन सोडून बाहेर गेलेला नाहीये. मीन्स
कुठलाही पार्टिकल बाहेरून आलेला नाही आहे किंवा कुठलाही पार्टिकल मिस झालेला नाही आहे. सो यामध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन राहील. बरोबर, कुठलाही आयनिक सॉलिड बघितला तर तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो आणि कुठल्याही प्रकारचा पार्टिकल यामध्ये बाहेरून आलेला नाही आहे, एक्स्ट्रा पार्टिकल आलेला नाही आहे किंवा यातला पार्टिकल मिस झालेला नाही आहे किंवा आपला जो सॉलिड आहे तो सोडून बाहेर गेलेला नाही आहे. सो इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी राहील मेंटेन. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन्स. त्यानंतर बघा आता लक्षात येईल आपल्या आयनिक सॉलिड मध्ये किंवा हा जो फ्रेंकल डिफेक्ट झालेला आहे यामध्ये बघून घ्या, पार्टिकल आपल्या पोझिशनवरून फक्त शिफ्ट झालेला आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं यामध्ये मास चेंज झालेला नाही. बरोबर, मास रिमेन्स, बघा मास रिमेन्स सेम, मास सेम राहिलेला आहे बिकॉज कुठल्याही प्रकारचा पार्टिकल आलेला नाही आहे किंवा कुठलाही पार्टिकल बाहेर गेला नाही आहे. सो मास रिमेन्स द सेम आणि व्हॉल्यूम तर अनचेंजच असतो. व्हॉल्यूम रिमेन्स सेम, मास रिमेन्स सेम अँड व्हॉल्यूम ऑल्सो रिमेन्स सेम. मास आणि व्हॉल्यूम जर सेम राहत असेल तर बघून घ्या डेन्सिटी रिमेन्स द सेम. बघा मास आणि व्हॉल्यूम सेम राहत असेल तर डेन्सिटी सुद्धा चेंज होणार नाही. मीन्स फ्रेंकल डिफेक्ट मध्ये डेन्सिटी सेम असते. बघा आता याच टाइप ऑफ वरून क्वेश्चन येतात. बरोबर, फ्रेंकल डिफेक्ट मध्ये डेन्सिटी चेंज होईल की सेम राहील यावरून क्वेश्चन येऊ शकते. सो मास रिमेन्स द सेम, डेन्सिटी रिमेन्स द सेम इन केस ऑफ फ्रेंकल डिफेक्ट. त्यानंतर इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन राहील. त्यानंतर फ्रेंकल डिफेक्ट जर बघितला तर पुन्हा बघा इंटरस्टेशियल डिफेक्ट आणि व्हेकन्सी डिफेक्टचं कॉम्बिनेशन असेल. त्यानंतर बघून घ्या फ्रेंकल डिफेक्ट दिसून येईल तुम्हाला आयनिक सॉलिड्स मध्ये. बघा हा जो डिफेक्ट आहे हा दिसून येईल तुम्हाला आयनिक सॉलिड्स मध्ये. ही इम्पॉर्टंट पॉइंट असतील, बघून घ्या. त्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट असेल की साइज ऑफ कटायन. बघून घ्या एक इम्पॉर्टंट पॉइंट असेल साइज ऑफ कटायन. बघा साइज ऑफ कटायन इज स्मॉलर दॅन साइज ऑफ कटायन इज स्मॉलर दॅन अनायन. अनायनच्या साईज पेक्षा कटायनचा साईज काय असेल, स्मॉलर असेल. हे इम्पॉर्टंट पॉइंट असतील इन केस ऑफ फ्रेंकल डिफेक्ट. बघून घ्या.